चला स्पीडअप करायचं विनंती असेल दोन्ही संघांना का आपण मॅच लगेच सुरू करायची आहे. मिलिंदजी गोरले यांचा शुभ सन्मान केला जात आहे राजेंद्र बिरारी सरांच्या माध्यमातून. यानंतर अथक परिश्रम अथक मेहनत 1 2 3 असा आकडा आपल्याला ऐकायला मिळायचा. ते नाव आहे मच्छिंद्र पाटील. ऑक्शन दरम्यान ज्यांची गाडी राजधानी एक्सप्रेस पेक्षा वेगाने धावत होती, योगिनी लॅबचे मालक चालक मालक पालक मच्छिंद्र पाटील यांचा शुभ सन्मान केला जाईल. त्यानंतर अगदीच प्लेयर लिस्ट पासून सर्व प्रिंटिंग व्यवस्था ज्यांनी सांभाळली अथक परिश्रमाने योगेश झिंजाळ यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. योगेश झिंजाळ आपण पुढे येऊन या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अशोक कासार आणि राजेंद्र बिरारी सर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण योगेश झिंजाळ यांचा शुभ सन्मान करायचा आहे. ऑक्शन दरम्यान आपल्याला 1 2 3 असे पटकन आकडे ऐकायला मिळायचे. तो आवाज होता मच्छिंद्र पाटील यांचा. थोडेसे निराश जरूर आहेत पण हरकत नाही. त्याने बिग सेट अपसेट खूप जवळून पाहिलेले आहेत आणि जीपीएल मधलं त्यांचं बिग अपसेट मला माहिती आहे. 2 चेंडू 12 धावा आणि छगन मस्कर यांनी दिलेला 2 चेंडू 12 धावा. जाऊया चेक दरम्यान आपण जाऊयात मैदानाच्या दिशेने. मैदानाच्या आतमध्ये जो फलंदाजी करतोय ना, तर आपण पाहतोय नंदू पाटील नंदकुमार पाटील यांना पाहतोय. त्यांचा आज वाढदिवस आहे आणि निश्चितपणाने त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. तर जर नंदू पाटील यांनी 3 चेंडूवरती 3 षटकार लगावले तर सन्माननीय बळी पांडव यांच्याकडून तब्बल 5,000चं कॅश प्राइज असेल. चांगलं पारितोषिक लागलंय. संधी आहे परंतु यावेळेस बॉल उंच गेलाय आणि त्याच्यानंतर बाउन्स होत असताना सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेलाय. गोलंदाज करतोय आता डॉट बॉलचा वापर. जबरदस्त गोलंदाजी करतायत शुभाषच्या माध्यमातून. गोलंदाज सुभाष यांनी लगातार 2 चेंडू 2 विकेट घेतले किंवा विकेटची हॅट्रिक साजरी केली तर अशोक कासार गुड मॉर्निंग अध्यक्ष यांच्या वतीने 1,001 रुपयाचं कॅश प्राइज. निश्चितपणाने पाहिलं तर ती क्षमता या खेळाडूकडे आहे. याही वेळेला जागा बनवली नंद पाटीलने आणि मात्र चेंडूला क्लिअर करत असताना पाठवून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका होता. बॅटच्या राडार मध्ये चेंडू आला, बॅकफुटला गेला आणि पंच केलाय. फक्त दिशा दिली आहे, गती होती प्रचंड आणि त्याचा वापर करत असताना बॉल पाठवलाय 1 टाकावर बाउंड्री लाईन आणि त्याच्यानंतर पॉइंटच्या मध्यातनं बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार ठोकलाय नंदकुमार पाटीलच्या माध्यमातून. आजचा दिवस जर पाहिला तर त्याच्या माध्यमातून जर पाहिलं तर एक महत्त्वाचा दिवस आहे कारण आजचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि या मॅचमध्ये देखील धावा बनल्या पाहिजे त्यांच्या माध्यमातून. हेच त्यांचे चाहते देखील सांगतायत. सध्या जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. स्कोरबोर्डला 5 धावा बनल्यात. पुन्हा तयार बॉलर पुढ्यात होता, समोरच्या बाजूने एक्झिक्यूट केलाय आणि पाठवला बॉल डीप मध्ये. खेळाडू पोचलेत आणि त्याच्यानंतर बॉलची फेकी रिटर्न करतायत. एक सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झाले. 3ऱ्या धावेचा मोह देखील होता परंतु क्विक बॉलला रिटर्न केलंय. 2 धावेचा प्रयत्न झालाय सक्सेसफुल. षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय 7 वरती 0. अडीच आपण या ठिकाणी पाहिलं तर मग कोणत्याही गोलंदाजाने इथून या इनिंग मध्ये विकेट हॅट्रिक पूर्ण केली ना तर मग डॉक्टर दत्ता सदगीर यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर 7 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. खूप चांगली गोलंदाजी आपण सुभाष पाटील यांची पाहिली. एक चौकार सर जरूर आला परंतु अदरवाईज आपण इतर चेंडू पाहिले ना तर मग अगदी हार्ड लेंथ आपण पाहिली. गुड लेंथ वरती चेंडू ठेवले आणि समोरच्या फलंदाजांना अडचणीत आणण्याचं काम गोलंदाज सुभाष पाटील यांनी केलं. नक्कीच मागील षटकामध्ये जर पाहिलं तर डॉट बॉलचा रेशो थोडासा जास्त होता कारण तीच डॉट बॉलचा वापर गोलंदाजाने केला या मॅचमध्ये आणि त्याचमुळे षटकाची समाप्तीच्या आखरी धावसंख्या कुठेतरी फलकावरती कमी बघायला मिळतात. परंतु उर्वरित 4 षटकांमध्ये एकंदरीत 24 चेंडू असतील आणि प्रति बॉल तुम्ही 2ची सरासरी जरी मेंटेन केली तरी धावा जास्त बनवू शकतात या मॅचमध्ये. नक्कीच नरेश माऊली सर इथे मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. ज्ञानेश्वर शेलके यांच्या माध्यमातून देखील या गोलंदाजासाठी संधी असेल. जर 3 विकेट्स मिळवल्या तर मग 500 रुपयाचं कॅश प्राइज पहा. इथे प्रोत्साहन वाढवण्याचं काम केलं जाईल. त्यानंतर संतोषजी शिंदे यांच्याकडून 1,000चं कॅश प्राइज असेल जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली. ज्ञानेश्वर जाधव यांच्या माध्यमातून 500 आणि त्यानंतर आपण पाहिलं तर मग संतोष शिंदे यांच्याकडून 1,000. पहा ज्ञानेश्वर माऊलींवरती दाखवलं जाणारं हे प्रेम या स्पर्धेनिमित्त या मॅच मध्ये सर पाहायला मिळतंय. नक्कीच दरम्यान शुभेच्छा आलेल्या आहेत या स्पर्धेकरता रोहन भोसले रॉनी लाईट साऊंड सिस्टीम
आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय प्रतीक राम पाटील यांच्या वतीने या आयोजन नियोजनाला शुभेच्छा दिल्या आहेत. खूप खूप धन्यवाद, आपलं हार्दिक स्वागत. हो पुढ्यात होता आणि पाठवलाय सरळ बॉलला एक्स्ट्रा कव्हर मध्ये, परंतु खेळाडू देखील पोहोचतायत आणि बॉलला रिटर्न करतायत. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसऱ्या धावेचा मोह नाहीये आणि बक्षीस लागण्याचं मुख्य कारण आधीचा क्रिकेटचा काळ गाजवलाय आणि सध्या या मॅच मध्ये तुम्ही आणखी काळ गाजवा हेच सांगण्यासाठी बक्षीस लागलं जाते, प्रोत्साहन देखील दिलं जाते आणि हे गरजेचं आहे. नरेश माऊली यांनी जर 8 धावांपेक्षा कमी धावा खर्च केल्या तर अशोक कासार गुड मॉर्निंग अध्यक्ष यांच्या वतीने 500 रुपयाचं कॅश प्राइज. सन्माननीय डॉक्टर दत्ता सदगीर यांच्या माध्यमातून नरेश माऊली यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 5,000चं कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेला मात्र पहिलं तर एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल आणि प्रत्येकी विकेट करिता 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. 1,000 प्रत्येक विकेटसाठी 1,000 आणि जर विकेटची हॅट्रिक पूर्ण केली तर मग 5,000. पहा खूप मोठा बक्षिसांचा वर्षाव या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. नक्कीच नरेश माऊली यांच्यावरती विश्वास जास्त दर्शवला जातोय कारण त्यांची प्रचंड फॅन फॉलोविंग आहे आणि त्याचमुळे बक्षीस देखील लावलं जात आहे. ओ पुलटाच होता लोवर आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर पुन्हा एकदा समोर खेळाडू आले, थोडासा अडथळा तिकडे आला आणि पंचांकडे दाद डेफिनेटली मागली जाते, परंतु पंचाचा निर्णय काय असेल याची प्रतीक्षा असेल आपल्याला. दरम्यान या ठिकाणी पारितोषिक लावलं जाते सुमित पाटील यांच्या माध्यमातून. नरेश माऊली यांनी जर नंदू पाटील यांचा विकेट मिळवला तर 500 आणि नंदू पाटीलने जर नरेश माऊली यांना षटकार मारला तर मग त्यांनाही पारितोषिक आहे. आणि त्याचनंतर आपण पाहिलं तर मग 3 चेंडूवरती 3 विकेट्स मिळवल्या तर हेमेंद्र अप्पा पाटील यांच्या माध्यमातून देखील तब्बल 1,000चं कॅश प्राइज या ठिकाणी गोलंदाज नरेश माऊली यांना दिलं जाईल. तत्पूर्वी 2 पंच चर्चा करतील आणि डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवतील. नक्कीच निर्णय तो इथे कळवला जाईल, परंतु सध्या जर पाहिलं तर बक्षीस लावलं जातं, रेफर केलं जाईल. पंच कशासाठी रेफर केलाय? तर पंचांनी तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय आणि ते रेफरल ते का केलं गेलंय तर ॲब्स्ट्रॅक्ट द फील्ड चा हा रूल आहे आणि त्या नियमानुसार रेफर तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सुपूर्द केलाय. जो काही निर्णय असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल आणि तो अंतिम असेल. तुम्हाला आम्हाला सर्वांना तो मान्य करावा लागेल ही नम्रतेची विनंती. तर ही धाव गृहीत पकडली जाईल. तिसऱ्या पंचाच्या माध्यमातून ही सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तर टीमची धावसंख्या आपण पाहतो एकंदरीत 11 धावा या धावफलकावरती जोडल्या जातील. नरेश माऊली खूप चांगली गोलंदाजी करतायत मैदानाच्या आतमध्ये, कारण ज्यावेळेला चेंडू डिलिव्हर केला त्यानंतर स्ट्रोक खेळला गेला त्यानंतर नॉनस्ट्रायगेंटच्या फलंदाजाची नजर नव्हती. तो परतीच्या प्रवासाला जेव्हा येत होता तेव्हा तो अडवा आला आणि त्याचमुळे तिसऱ्या पंचाने सांगितले की ही धाव आहे आणि ती इथे गृहीत पकडली जाते. एकंदरीत आपण पाहतोय टीमची धावसंख्या 11 वरती. नरेश माऊली 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्च करतात, तेही चांगली गोलंदाजी करतायत. ओहो हॉट डिलिव्हरी, काय चेंडू या ठिकाणी डिलिव्हर केला गेला. शिट्ट्यांचा कडकडाट, टाळ्यांचा गजर, हे माऊलींवरचं प्रेम. वा नक्कीच योगेश माऊली आणि दुसऱ्या बाजूने योगेश ज्याच्या माध्यमातून मागील मॅच मध्ये सध्याच्या घडीला जर पाहिलं तर खूप चांगली बॅटिंग झाली होती, त्याला बीट करत असताना बघू शकतात. पुन्हा पुढे ठेवलाय, आता बॅटच्या रडारमध्ये स्लॉट मध्ये दिलाय आणि तिथे नरेश देखील सांगतोय की योगेश सांगतोय की माझ्या स्लॉट मध्ये आहे. तर पहा आता पार्किंग प्लॉट मध्ये हा बॉल सिक्सर. नक्कीच आपण पाहिलं ना तर मग योगेश चौधरी या अगोदरचा देखील आपण सामना पाहिला तर मग MG बासे संघाला परतीचा प्रवास कोणी दाखवला असेल तर मग या फलंदाजाने व्हॉट बॅटिंग, काय कमालीची बॅटिंग मागील मॅच मध्ये केली आणि याही मॅच मध्ये तो बरसतोय. सर नक्कीच बॅटिंग करावी लागेल ज्या पद्धतीची
बक्षिसाची लैलूट तिकडे नरेशवरती केली आहे, परंतु त्याच्या विरोधात सिक्सर टोकलाय. पुन्हा पुढे होता, पायातला बॉल होता. फ्लिक करण्याचा प्रयत्न, खेळाडू लॉंग मध्ये सज्ज आहेत. बॉलला रिटर्न करतात, दुसऱ्या धावेसाठी वेगाने जरूर पोहोचलेत. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोरबोर्ड वरती आता 19 आकड्यावरती जोडली गेली आहे. षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय आणि 2 षटकांच्या अखेरीस 19 वरती 0. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 12 आल्या, म्हणजे आकडा काय तर 7-12चा आहे. आता तिसरं षटक कोणाच्या हातामध्ये दिलं जाईल, कारण 2 पॉवर प्लेची षटक इथे कंप्लीट झाली आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर मग 2 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर 3 क्षेत्ररक्षक इनफिल्डच्या बाहेर होते. आता मात्र पॉवर प्ले कंप्लीट झाला, त्यामुळे 18 बॉल या दोन्ही टीम्स साठी खूप महत्वाचे आहेत. परंतु जमेची बाजू जर अशी असेल ना, कारण आपण पाहिलं तो आहे तर बॅटिंग करणे टीमची बाजू मजबूत असेल, कारण विकेट आलेला नाही आहे. नक्कीच, आणि ज्या वेळी विकेट येत नाही त्या वेळी एक चांगली स्ट्रॉंग पार्टनरशिप डेफिनेटली बिल्ड होत असताना आपण बघू शकतात आणि एक चांगली टोटल फलकावरती सध्याच्या घडीला बनतायत. आता इम्पॅक्ट प्लेअरचा वापर देखील मैदानाच्या आतमध्ये केला जातोय दीपक ठाकरेच्या माध्यमातून. हा एक स्पर्धेचा एक नवीन नियम आहे आणि नवीन नियमानुसार जर पाहिले तर ही स्पर्धा देखील आपल्याला बघायला मिळते. इम्पॅक्ट टाकत असताना पाहू शकतात की नवीन प्लेयर तो दाखल होईल आणि त्याच्या माध्यमातून देखील खेळ कशा पद्धतीने केला जाईल. सध्या जर पाहिले तर या मैदानाच्या आतमध्ये ड्रोन व्ह्यू टिपण्याचं काम देखील या स्पर्धेच्या वतीने केलं जाते आणि ही स्पर्धा अव्वल दर्जाची प्रत्येक प्रेक्षकांपर्यंत, प्रत्येक घरापर्यंत ही स्पर्धा पोहोचण्यासाठी दखल घेतली आहे. अर्थातच जर पाहिलं तर भूमिक स्पोर्ट आणि गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या माध्यमातून जबरदस्त स्पर्धा बघू शकतात. नक्कीच सर, एक गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब आहे, नुसतं क्लब नसून एक परिवार आहे. मी पहिल्या दिवसापासून आतापर्यंत या परिवाराचा उल्लेख का करतोय, कुठलीही सुखद घटना असू द्या किंवा कुठलीही दुःखद घटना असू द्या, एकंदरीत 50 मेंबर्स आहेत या ग्रुपमध्ये, परंतु एका कुटुंबासारखं आणि एका परिवारासारखं हे क्लब सुरू आहे सर. नक्कीच, ज्यावेळी तुम्ही एकीचं बल दाखवताय ना त्यावेळी एक चांगली गोष्ट किंवा चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा खेळ सातत्याने आपल्याला बघायला मिळतो आणि तेच सध्या यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतंय. सध्या जर पाहिलं तर नंदकुमार पाटील आणि योगेश खेळ करतोय आणि बॉलिंग मार्कवरती, ऑन बॉलिंग ट्रॅकवरती सध्या जर पाहिलं तर संदेश झालेत. काय संदेश असेल त्याच्या माध्यमातून पहिला बॉल, पहिलाच बॉल रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, बॅट अँड बॉल मध्ये कनेक्शन घडलं नाही आणि त्यानंतर सरळ बॉल निघून गेलाय. गोलंदाज संदेश करतोय डॉट बॉलचा वापर, डॉट बॉल. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. पहिलाच बॉल बॅटरची स्ट्रेंथ ओळखली आणि त्याच्यानंतर सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. यावेळेस पुन्हा एकदा सरळ निघून गेला, बॅटच्या एंडिंग फ्लो मध्ये बॉल टाकला होता आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक पंचाच्या माध्यमातून रेफर केलंय आणि चेक केलं जाईल. टीबी अंपायरची मदत इथे घेतली जाते. चला या तिसऱ्या अंपायर जोडली जातील आणि SK एंटरटेनमेंटची टीम देखील इथे बिझी होत असताना आपण बघू शकतात. चला विकेट असेल खेळाडू बाद. नक्कीच इथून मात्र विकेट येताना आपण पाहतोय. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून ही विकेट घोषित केली जाईल, फलंदाज होईल बाद. सर, गेले आपण 5 दिवस ही स्पर्धा पाहतोय ना, श्रावण ठाकरे जे वारेट गावचे आहेत आणि भूमिक स्पोर्टचे ते मालक आहेत, त्यांचं देखील कौतुक होणं तितकंच गरजेचं आहे. कारण जी स्पर्धा तुम्ही भरवताय ना, ही स्पर्धा या अंबाडी परिसरातली ही पहिली डे नाईट स्पर्धा आहे, त्यामुळे त्या व्यक्तिमत्वाचं देखील उदोउदोनं गरजेचं आहे. कारण रात्रीचा दिवस आणि दिवसचं रात्र एक त्यांनी करून इथून मात्र ही स्पर्धा भरवली आहे. नक्कीच, कारण रात्रकालीन स्पर्धा भरवणं सोपी गोष्ट नसते आहे आणि पाहू शकतात की त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आणि ही सुवर्ण संधी खेळाडूसाठी देखील उपलब्ध करून दिली आहे. त्यांचं देखील पुन्हा एकदा स्पर्धेच्या वतीनं शब्दसुमनाने आभार व्यक्त करतोय आणि जातोय क्रिकेटच्या मैदानाच्या आतमध्ये. सध्या जर पाहिलं तर पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिली आहे. 19 धावा फलकावरती जोडल्या धावचीच्या स्वरूपाने गडी क्रमांक 1 बाद होत असताना बघू शकता त्या मॅचमध्ये. दोन्ही बाजूनी जर पाहिलं तर नित्य वजराई दोस्ती ग्रुप संघ आणि दुसऱ्या बाजूने साई बालाजी संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय. 40+ सेमीफायनलची मॅच आपण पाहत आहात. पहिल्या इनिंगचा खेळ इथे तो आपण पाहत आहात आणि सध्या जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी मार्कवरनं साई बालाजी संघ करतायत. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल
यावेळेला मात्र स्विंग केलाय, लेट कटचा फटका डीप बॅकवर्ड पॉईंटकडे खेळला गेला. अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. पहिली धाव घेतली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव या ठिकाणी सहजरित्या पूर्ण केली गेली आहे. कॉल कॉन्टिन्युएशन योग्य होतं आणि त्याचबरोबरीने आपण पाहिलं तर मग रनिंग बिटवीन द विकेट देखील खूप चांगली पाहायला मिळाली. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या 21 म्हणजेच काय तर 21 धावसंख्येवरती पोहोचलाय बॅटिंग करताना टीम नित्यसाई संघ. 3 चेंडूचा खेळ संदेशच्या माध्यमातून कंप्लीट झाला आणि त्याच्यानंतर स्कोरबोर्डला 21 धावा जोडल्यात. पहिला झटका सध्या एक धावचीच्या स्वरूपाने बाद झालाय जरूर या मॅचमध्ये, परंतु इकडे अजूनही काही चेंडू शिल्लक आहेत. निम्मा चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. पुन्हा तयार व पुढे ठेवण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा कट केलाय आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर बॅटची एज घेत असताना बॉल शॉर्ट टर्मांच्या रिझर्व मध्ये निघून चालला होता. एक सिंगल कंप्लीट होत असताना आपण बघू शकतात आणि स्कोरबोर्डला एका धावेच्या मदतीने 22 धावा. आणि या वेळेला देखील पाहिलं तर लेट कटचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कारण पहिलं तर डीप बॅकवर्ड खूप दूरवरती होता आणि पहिलं तर मग थर्डमॅन नाही आहे, थर्डमॅन आतमध्ये आहे आणि त्याचाच बॅटरने कुठेतरी फायदा उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु एलिव्हेशन नव्हतं. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा धाफळकावरती 22 आहेत. चेंडू क्रमांक 4चा खेळ पूर्ण आला आहे. संदेश खूप चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल यावेळेला मात्र बॅकफुट वरती आले, पुलचा फटका करण्याचा या ठिकाणी मात्र चांगला स्ट्रोक आहे. एक्स्ट्रा कव्हरला उडून दिल्या बॉलला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. सुपर चांगली बॅटिंग केली जाते. बॉलच्या मेरिटनुसार फटका खूप चांगला होता आणि त्याचमुळे एक्स्ट्रा कव्हरला आपली एक्स्ट्रा पॉवर दाखवत असताना बॉलला पाठवून दिले सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. 4 धावा आणि त्या 4 धाव्याच्या जोरावरती संघाची धावसंख्या स्कोरबोर्डला आता फलकावरती 26 या आकड्यावरती जोडली आहे. 2.5 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला. 26 धावा. आणखी शेवटचा एक चेंडू असेल आणि एका चेंडूवरती काय रणनीती असेल, कारण सध्या जर पाहिलं तर नितीन सोमण आणि दुसऱ्या बाजूने नंदकुमार पाटील मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहेत आणि नितीन सोमणच्या बॅटिंगचा विचार करायचा केला तर तोही चांगलं क्रिकेट खेळतोय. पुढचा बॉल ओ यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर अंतरावरती ठेवलाय. ऑफस्टमच्या बराचसा बाहेरचा होता आणि त्याचनंतर पंचाचा वाईटचा इशारा आलाय. अवंतर त्यावेळी टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल आणि धावसंख्येचा विचार केला तर मग धावा धावफळकावरती जोडल्या गेल्यात. एकंदरीत 27 या धावसंख्येवरती 5 ओव्हरचा सामना आहे आणि चांगली धावसंख्या उभी करताना यावेळेला क्लास दाखवला गेलाय. बॅकफुट वरती आले, ताकद ना जागत पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या इथे पूर्ण होईल. 2 धावेच्या साहाय्याने टीमची धावसंख्या 29 या धावसंख्येवरती. नक्कीच जर पाहिलं तर 10 धावा मागील षटकामध्ये खर्च केला. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालाय. 29 धावा स्कोरबोर्डला जोडल्यात. एक विकेट जरूर लॉस झालाय, परंतु नितीन सोमण आणि नंदकुमार पाटील ज्या पद्धतीचे बॅटिंग करतायत, चांगल्या पद्धतीचे पार्टनरशिप बिल्ड केली आहे. 4 चेंडूमध्ये 9चं कॉन्ट्रीब्युशन दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून आपण बघू शकतात. आणि जर पाहिलं तर नितीन सोमण ज्याच्या माध्यमातून 2 चेंडू खेळत करत असताना 6 धावा बनवल्यात आणि दुसऱ्या बाजूने 9 चेंडू 10ची पार्टनरशिप बनवली गेली या मॅचमध्ये. नंदकुमार पाटीलच्या माध्यमातून देखील 10 धावा बनवल्या स्कोरबोर्डवरती. सध्या जर पाहिलं तर 29 धावा जोडल्यात. 40+ ची मॅच आपण बघू शकता. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट सातत्याने दाखवलं जाते आणि त्याचं मुख्य कारण फिटनेस आहे. जरूर वय जास्त झालंय, परंतु खेळाच्या माध्यमातून पाहू शकतात की ती चपलाई मैदानाच्या आतमध्ये दाखवली जाते. आणि दरम्यान आपल्यामध्ये उपस्थित आहेत मॅन ऑफ द सिरीज करता ज्यांनी आपल्याला सायकल स्पॉन्सर केलेली आहे, सुनीलजी पाटील, शिवसेना उभाटा विभाग प्रमुख आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शाही सन्मान केला जाईल. मी राजेंद्र बिरारी सर आणि ज्ञानेश्वर जाधव यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शाही सन्मान संपन्न करायचा आहे. मागणी तसा पुरवठा अगदीच हाकेला ओ देणारं व्यक्तिमत्व सुनील पाटील यांचा शाही सन्मान आपण पाहतोय मंचावरती. यावेळेला मात्र समोरच्या दिशेने लॉंग ऑफ आहे अलॉंग दी कार्पेट न खेळण्यात समोर जरूर एक सिंगल इथे मात्र मिळेल. लोअर फुल टॉस होता आणि या सिंगलच्या मदतीने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होईल 30 धावा. सर इथून आपण पाहिलं तर 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 11 मध्ये जर कमीत कमी 20 ते 22 धावा आल्या तर मग फायटिंग टोटल ठरेल या खेळपट्टीवरती. आणि त्याच इंटेन्शनने खेळतात, कारण सिंगल डबल थेंबे थेंबे तलेच असं म्हटलं जातं आणि त्याच माइंडसेटने बॅटिंग केली जाते. आता बॅटच्या राडारमध्ये चेंडू जरूर आलाय, उंच गेलाय, परंतु दावंडी बॉल क्षेत्ररक्षक नाही आहेत आणि त्याचं बेनिफिट डबल मध्ये कन्वर्ट होतोय. एक सिंगल आणि त्याच्यानंतर 2 धावा फलकावरती जॉईंट होत असताना बघू शकतात. स्कोरबोर्डला आता 2च्या मदतीने धावसंख्यात वाढतीये आणि जाऊन पोहोचल्या धावा 32.
अडकेच इथून पाहिलं तर मग बॅटिंग करणाऱ्या टीमची स्थिती खूप चांगली आहे. फक्त एकच विकेट आला आणि आपण नेहमी पाहतो ना, जेव्हा तुमच्या डावाची सुरुवात चांगली होते तर मग तुमचा मध्यांतर आणि शेवट नेहमीच चांगला होत होतो. मग त्याचमुळे की काय तर इथून मात्र अटॅकिंग क्रिकेटला सुरुवात केली जाईल. संयमी पारी बघितली, परंतु याच्यानंतर जर पाहिलं तर काही चेंडूंवरती आक्रमण देखील डेफिनेटली मॅचमध्ये केलं जाईल आणि त्याच इंटेन्शनने सध्याच्या घडीला मागील बॉलवरती नितीन सोमनने बॅट देखील टाकली होती, परंतु यश नाही आलं. यावेळेला मात्र ऑन साईडला काऊ कॉर्नर क्षेत्राकडे बॉलला खेळून काढले गेले. क्षेत्ररक्षक बॉलपर्यंत पोहोचतात, फक्त सिंगल वरती इथे समाधान मानलं जाईल. नवनीत आलेच चौथ्या षटकामध्ये जरूर, परंतु आतापर्यंत खूप चांगली त्यांनी गोलंदाजी केली आहे. कारण पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती डबल, तिसऱ्या बॉलवरती सिंगल, म्हणजे 3 मध्ये फक्त 4च खर्च केलेत. म्हणजे एक चांगली गोलंदाजी. ओ इथे आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला होता, सरळ वेगाने निघून गेलाय, परंतु पहिला व्हाईट लाईनच्या बाहेरनं बॉल होता हेच पंचांनी दर्शवलं आणि सांगतायत इट इज व्हाईट बॉल. यावेळेला नवनीतने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, व्हाईट यॉर्करचा वापर केला, परंतु तिथे ते अनसक्सेसफुल ठरले, अपयशी ठरले. एक्स्ट्रा धाव तिथे मात्र आली. या टीमची धावसंख्या आपण पाहिली तर मग 34 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. फायनल डे, शेवटची रात्र आहे या स्पर्धेची. ओहो, स्विंग अँड मिस, काय बॉल फिरवलाय. अगदी पाहिलं तर फिंगर रोल केल्यात, लेग कटरचा वापर केलाय, लेफ्ट हँड बॉलर आहेत आणि त्यानंतर फलंदाजाला जखडून ठेवलंय. अचूक टप्पा, त्याच्यानंतर आपल्याकडे असणारे अस्त्र यूज केलंय आणि परफेक्टली जर पाहिलं तर बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये काढलाय. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी करतायत नवनीत. पुन्हा समोर ठेवण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या एंडिंग फ्लो मध्ये कनेक्शन होत आहे आणि त्याच्यानंतर डीप मध्ये खेळाडू पुढे येत आहेत. बॉलला रिटर्न करतात वाडिश लॉंग ऑन मधून आणि एक सिंगल फलकावरती जोडत असताना इथे नंदकुमार पाटील बघू शकता स्कोरबोर्डला आता एका धावेच्या मदतीने धावसंख्या वाढतायत आणि 35च्या घरामध्ये एक विकेट लॉस झालाय. आता इकडे जर पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय, 35 धावा. अंतिम बॉलवरती एखादा मोठा स्ट्रोक खेळण्याच्या माइंडमध्ये नितीन सोमन सज्ज आहेत. निश्चित इथून मात्र ते प्रयत्न दाखवले जातील, कारण त्यांना देखील माहिती आहे की इथून स्लॉग ओव्हरला सुरुवात आहे. फटका फसलाय, हवेमध्ये बॉल आहे, उलटच्या दिशेने गोलंदाज प्रयत्न करतायत. प्रयत्न जरूर केले होते, परंतु चेंडू लँड होईल नो मॅच मध्ये आणि इथून काय तर फक्त एकच सिंगल इथे मात्र प्राप्त केली जाईल. सिंगलच्या मदतीने 4 षटकांचा खेळ इथे मात्र कंप्लीट होईल आणि 4 षटकांच्या अखेरीस टीमची धावसंख्या आपण पाहिली तर धावा फलकावरती 36 धावा जोडल्या 4 षटकामध्ये. मी म्हणेन की गोलंदाजाचं वर्चस्व या मॅचमध्ये जास्त प्रमाणात राहिले. प्रत्येक गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली आहे. पहा इथे विकेट मिळवण्यामध्ये जास्त काही यश आलं नाहीये, परंतु डॉट बॉल आणि त्याच्यानंतर सिंगल धावा जास्त प्रमाणात इथे खर्च करतायत गोलंदाज आणि त्याचमुळे जर पाहिलं तर 36 धावा 4 षटकांमध्ये स्कोर कार्डवरती जोडल्या गेल्यात. परंतु अंतिम षटक आहे, अंतिम षटकामध्ये जर पाहिलं तर काही होऊ शकतं, कारण मागील मॅचमध्ये देखील अशाच पद्धतीचं दृश्य बघू शकला. तिथे 3 षटकामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा खेळ दाखवला होता गोलंदाजी करत असताना, परंतु त्याच्यानंतर खूप चांगल्या पद्धतीची बॅटिंग योगेशने केली आहे आणि चित्र बदललं मॅच. आता या मॅचमध्ये देखील त्याच पद्धतीचं होणार का दृश्य बघूया. 6 चेंडूचा खेळ राहिला आहे, 36 धावा जोडल्यात. चला ऑन बॉलिंग मार्कवरती गोलंदाज तयार होतोय. आउटसाइड ऑफ स्टंप ठेवला आणि पाठवून दिलाय बॉलला नितीन सोमन. ब्रँडेस्टोक बॉल आउट ऑफ दी पार्क, सीमा पार, सिक्सर. या वेळेला मात्र पहिलाच बॉल अगदी बॅटच्या स्लॉट मध्ये होता आणि तो दुसऱ्या प्लॉट मध्ये पाठवला गेलाय. व्हॉट अ शॉट, कमालीचा फटका. शफल झाले आणि त्यानंतर मात्र बॉलला पाठवलं गेलंय 6 धावांकरिता, षटकाराकरिता. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आपण पाहू शकाल. एकंदरीत या षटकाराच्या मदतीने 42 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतील. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 7, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 12, तिसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 10 आणि चौथ्या षटकामध्ये धावा आल्या 7 आणि पहिल्याच बॉलवरती इथे आक्रमण करत असताना बॉलला पाठवलंय 6 धावांसाठी, धावसंख्या 42 वरती. व्हॉट अ शॉट. नक्कीच चांगला फटका आपण बघू शकतात. नितीन सोमनचा बॅटमधनं आलाय. सध्या जर पाहिलं तर सेट झालाय विकेट वरती आणि खूप चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा लो पुलटास होता, फॉलोविंग स्वीप केला आणि पाठवून दिला बॉलला बावडी लायच्या पलीकडे. नितीन सोमनच्या बॅटमधनं लगातारचा दुसरा ठोकलाय, कडक सिक्सर. अरे कोण आला रे, कोण आला? या टीमचा नितीन सोमन आला. काय फटकेबाजी करतोय. 2 वरती 2 त्याने ठोकलेत, तिसरा येईल का?
नक्कीच प्रतीक्षा असेल, कारण ज्या पद्धतीची बॅटिंग केली आहे सध्या जर पाहिलं तर बॉल फुटबॉल प्रमाणे चेक. दिसायला लागलाय असंच म्हणावं लागेल नितीन सोमनला. पुढचा चेंडू हा जर डॉट आला तर नाईक साहेब यांच्या वतीने 500 रुपये. इथे फटका उंच गेलाय, नो मॅन स्लॅट मध्ये चेंडू जरूर डिलिव्हर्ड होणार. एक सिंगल कंप्लीट झाले, दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न देखील होत आहेत, कारण नंदकुमार पाटीलला ठाऊक आहे की सध्या जर पाहिलं तर नितीन सोमनची बॅट बोलतीये आणि त्याला स्ट्रायकिंग एंडकडे आणणं ही मुख्य भूमिका आहे. जरूर जरूर सर, कारण एखादा फलंदाज ज्या वेळेला फॉर्म मध्ये फलंदाजी करतो तर मग अधिकाधिक त्याला स्ट्रायकर एंडवरती ठेवणं खूप गरजेचं आहे आणि ते नंदकुमार यांना खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे, कारण त्याने त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चढ उतार पाहिलेले आहेत, मोठमोठ्या स्पर्धा देखील त्यांनी खेळलेल्या आहेत आणि तो अनुभव त्यांच्या पाठीमागे आहे. त्याचमुळे की काय ते नितीन सोमनला स्ट्रायकर एंडवरती ठेवतायत. माइंडसेट बाळगत असताना चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दाखवलं जातं आणि नितीन सोमन देखील सांगतायत की मोठमोठे गार केले गंमत मध्ये. आणि इथे जर पाहिलं तर षटकाची सुरुवात झाली, बॅक टू बॅक 2 ठोकलेत आणि तिसऱ्या बॉलवरती 2 धाबा. इथे आणखी 3 चेंडू आहेत, काय रणनीती असेल? जरूर प्रयत्न असतील मोठ्या फटक्यांसाठी, परंतु इथून गोलंदाजाला ते प्रयत्न दाखवावे लागतील धावा रोखण्यासाठी. यावेळेला समोर खेळत लॉंग ऑन आहे, अगदी पाहिलं तर क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चुकी करणार नाहीत. अखेरकार नितीन सोमनचं वादळ थांबवलं गेलंय गोलंदाज संतोष यांच्या माध्यमातून. चेक, धन्यवाद. दरम्यान या चेंडूवरती विकेट घेतल्याबद्दल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आपण पाहतोय सुनील पाटील, त्याचप्रमाणे PSI नाईक साहेब यांच्या वतीने हे पारितोषिक आपण पाहतोय ते आमच्यापर्यंत जमा झालेला आहे. सामना संपल्यानंतर ते आपण घेऊन जा. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. चांगला फटका होता, परंतु त्याच्यानंतर पुढे आले खेळाडू वायडिश लॉंगॉनचे आणि काय कॅच कंप्लीट केला. आय थिंक नवनीत होते तिकडे आणि त्याच्या माध्यमातून कॅच कंप्लीट केलाय. जबरदस्त कॅच आपण बघू शकतात आणि नितीन सोमनच्या बॅटला सध्या लगाम लावली आहे. खरं तर पवार सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो, जे आमचे लाडके नाईक साहेब आहेत गेले 5 दिवस या स्पर्धेला सदीच्या भेट आहेत, पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत, उपनिरीक्षक आहेत, जनतेचं रक्षण करतात, परंतु क्रिकेटवरती किती प्रेम आहे ना गेले 5 दिवस आम्ही पाहतोय. अगदी 5 दिवस त्यांनी श्रावण ठाकरेच्या स्पर्धेला भेट दिली आहे. हा चेंडू डॉट आला तर पुन्हा एकदा नाईक सर आणि सुनील पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाज संतोष यांना दिलं जाईल. वा, काय जबरदस्त बक्षिसांचा वर्षाव पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. ओर द विकेट अहो अक्रॉस द लाईन बॉलला पाठवला जाईल, आर पार सीमा पार, आउट ऑफ द पार्क. षटकार करता येतोय षटकार. हो, जबरदस्त. इथे देखील अंतिम बॉलवरती करतायत बॅटर ट्राय आणि बॉलला करतायत अवकाशामध्ये फ्लाय. जबरदस्त फटका बघू शकतात, पाठवून दिले बावडीला याच्या पलीकडे. मिड विकेटचे स्ट्रॉंग क्षेत्र निवडले आणि सरळ फेकला बॉल सीमा पार, षटकार. आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर 3 बिगिट ठोकले, त्याच्यामध्ये 2 होते आय थिंक नितीन सोमनचे आणि सध्या हा पण सिक्सर बघितला. आता अंतिम बॉल असेल आणि त्या अंतिम बॉलवरती काय रणनीती असेल बॅटरची हे देखील आपण बघू शकतात. अब तक 56 धावा या धावफलकावरती जोडल्यात. तब्बल 20 धावा आतापर्यंत खर्च केल्या जात आहेत. शेवटचा बॉल टार्गेट सेट करणारा असेल आणि इथून मात्र पाहिलं तर अच्युत पाटील मॅन फ्रॉम चिंचगड, यावेळेला मिस टाइम स्ट्रोक झेलची संधी. अच्युत पाटीलच्या खेळीचा अंत होईल शेवटच्या बॉल वरती आणि इथून मात्र धावसंख्या आपण पाहतोय 56 आणि विजयासाठी लक्ष असेल 30 बॉल आणि 57 धावा. नक्कीच चांगली बॅटिंग केली होती, कारण आधीच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर विचार केला तर धावा कुठेतरी कमी होत्या, परंतु 20 धावा अंतिमच्या षटकामध्ये आल्या, स्लॉग षटकामध्ये. आणि ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट पटलावरती या षटकाला हाणामारीचं षटक देखील म्हटलं जाते आणि त्याच पद्धतीची बॅटिंग केली आहे. आता इकडे नीट बोर्ड आपल्याला बघायला मिळतोय, 30 चेंडू आणि तिथे 57 धावांचं लक्ष ठेवलंय आणि ते लक्ष कशा पद्धतीने पूर्ण केले जाईल. किंवा एक छोटासा ब्रेक, कुठे जाऊ नका, एकत्र भूमिक स्पोर्ट व गुड मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या वतीने आयोजित केलेली BS स्पोर्टी प्लस बिग बॅश लीग 2026. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय हेमंत अप्पा पाटील जिजाऊ संघटना महाराष्ट्र राज्य, अगदी निलेजी सांबरे साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे व्यक्तिमत्व आणि लवकरच त्यांची देखील स्पर्धा आपल्या भेटीला येईल. कबड्डीचा महासंग्राम अंबाडी नाका या ठिकाणी आणि मुख्य आयोजक म्हणून हेमेंद्र दादा पाटील नक्कीच आपल्याला सर्वांना आमंत्रित करतील. जाऊया यापुढे सामन्याच्या नाणेफेकीकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत मान्यवर, आपण पाहतोय हेमेंद्र पाटील आणि त्याचप्रमाणे निश्चितप्रमाणे जर आपण पाहिलं तर मारुती पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस करणार आहोत.
गावदेवी खातिवली आणि एनआर बोरपाडा बी. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता यायचंय आणि नाणेफेकीच्या कक्षामध्ये जोडले जातील अजित पवार. आपल्यामध्ये उपस्थित आहेत हेमेंद्र पाटील आणि त्यांच्या समवेत माऊली कलेक्शन मारुती पाटील. आपल्या शुभ से टॉस होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन सुद्धा हजर आहेत. तर आपण त्वरित या टॉस करता. अजित पवार. या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेला. सूरज पाटील मॅन फ्रॉम वारेट यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद सूरज पाटील. चला आपण कॉइन स्पिन करतोय. खातिवले आणि दुसऱ्या बाजूने येणार बोरपाडा संघ. भूमिक स्पोर्ट असा कॉल दिला गेलाय बोरपाडा संघाच्या माध्यमातून आणि गुड मॉर्निंग क्लब असा कॉल आला गेलाय. टॉस जिंकले खातिवली संघाचे कॅप्टन टॉस जिंकत असताना प्रथमतः आपला निर्णय टॉस जिंकलेत. एकंदरीत जर पाहिलं तर ज्या पद्धतीच्या मॅचेस होत आहेत आणि दुसऱ्या बाजूनी जर पाहिलं तर तोही संघ चांगल्या पद्धतीने खेळतोय. प्रथमतः टार्गेट आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर आपला निर्णय तो का असेल. क्षेत्ररक्षण बोलायचं झालं तर पोटीच्या आतमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच आतापर्यंत जी स्पर्धा झाली आहे एकंदरीत खूप चांगल्या पद्धतीची स्पर्धा आणि रात्रकालीन क्रिकेटची स्पर्धा आहे. या स्पर्धेला कशा पद्धतीने एन्जॉय केलाय आणि या स्पर्धेबद्दल काय बोलशील. खूप छान आहे. आम्हाला टुर्नामेंट खेळायची होती नाईटची. त्या संधी दिल्याबद्दल त्यांचे पण धन्यवाद करतो. नक्कीच शुभेच्छा असतील. ऑनगोन मॅच चालू आहे होते कातुली संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूने येणार बोरपाडा संघाच्या कॅप्टनला देखील शुभेच्छा असतील. आपण जायचं आणि प्री प्लॅन करायचं आहे. तर टॉस जिंकलेत अर्थातच कातुली संघाचे कॅप्टन आणि टॉस जिंकत असताना निर्णय घेतला अर्थातच गोलंदाजी करण्याचा आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं येणार बोरपाडा संघाला. नेक्स्ट मॅच करता एक भव्य दिव्य मॅच आपल्याला बघायला मिळणार. आपण देखील बनून राहा अर्थातच SK एंटरटेनमेंट या YouTube वाहिनीवरती. थँक्यू सो मच. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा शुभेच्छा येत आहेत. सचिन सम्या भोईर जे चाणे गावचे उपसरपंच आहेत त्यांच्या माध्यमातून श्रावण ठाकरे आणि त्यांच्या स्पर्धेला शुभेच्छा येतात. धन्यवाद सचिन सम्या भोईर मॅन फ्रॉम चाणे. त्याच्यानंतर आशिष पाटील चाणे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर पुन्हा एकदा या ठिकाणी सुभाष पाटील जे कुंदे गावचे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी संधी असेल. सुभाष यांनी जर 25 धावा या स्पर्धेमध्ये काढली या सामन्यामध्ये काढल्या तर अशोकजी कासार यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज या ठिकाणी सुभाष पाटील यांना दिलं जाईल. आणि डॉक्टर दत्ता सदगीर यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी 1000. चला जाऊयात मॅचच्या दिशेनं. टार्गेट 57 धावांचा आहे. इथे पुढे होता बॉल आणि त्याच्यानंतर पाठवला डीप मध्ये.
खेळाडू आहेत वायडिश लॉंगॉनचे आणि बॉलला फील्ड करतात, रिटर्न करतात आणि एक सिंगल धाव फलकावरती जोडत असताना बॅटर बघू शकतात. सध्या जर पाहिलं तर योगेश ज्याच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिलं बघू शकतात आणि त्यामधील जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली आणि स्कोरबोर्डला जर पाहिलं तर धावा देखील चांगल्या बनल्या, 2 धावा बनल्यात. अडकीच पाहिलं तर सुभाष पाटील 40+ आयकॉन प्लेअर आहेत, 45+ आयकॉन प्लेअर आहेत आणि नेहमीच त्यांचा बोलबाला आपण पाहिलाय, चांगली बॅटिंग पाहिले. परंतु हा सामना महत्वाचा आहे. इथे जिंकलात तर मग फायनल आणि जर पराभूत झालात तर मग परतीच्या प्रवासाला जावं लागेल. जे दाखवायचंय ते अभ्यास दाखवायचं आहे. नेक्स्ट बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न होता, एक्झिक्यूट करू शकले नाहीत, एलिव्हेशन नव्हतं. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट केली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने आपण विचार केला तर टीमची धावसंख्या 3 वरती. पहिल्या मेंडेटी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मार्जिन ऑफ इरर जर पाहिलं तर तिथे खूप कमी असतं गोलंदाजासाठी आणि त्याचंच बेनिफिट असतं बॅटरला काही या षटकामध्ये जास्त प्रमाणात धाबा बनवून. परंतु गोलंदाजी करत असताना योगेश खूप चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करतोय आणि सध्या आपल्या गोलंदाजीचं वर्चस्व मॅचमध्ये दाखवतोय. पुन्हा एकदा आडबा बाटणं, फटका चांगला आहे आणि त्याच्यावरती धाबा देखील चांगल्या मिळतील. उंचच उंच आणि लांबच लांब ठोकलाय. चौथ्या बॉलवरती कडक बेधडक सिक्सर. रिप्ले बघू शकतात. आउटसाइड दी ऑफ स्टिक बॉल टापकला होता आणि त्याच्यानंतर बॅटच्या रडार मध्ये आला, मिडल ऑफ दी बॅट झालाय आणि पाठवल्या बॉलला सरळ वायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं सरळ सीमा पार मोजून मापून आणि सोचून आणि समजून फेकून दिला बॉलला आउट ऑफ दी पार्क, सीमा पार षटकार आलाय चौथ्या बॉलवरती. यावेळेला मात्र क्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न होता, स्विंग अँड मिस पाहायला मिळाला. योगेश चौधरी या खेळाडूने देखील त्याच्या कारकिर्दीमध्ये खूप चांगला क्रिकेट गाजवलाय आणि त्याचमुळे आज देखील आपण त्याला चांगला क्रिकेट खेळताना पाहतोय. हा अनुभव आहे आणि अनुभवाचा योग्य वापर या स्पर्धेमध्ये केला जातोय सर. नक्कीच चांगल्या पद्धतीचा खेळ योगेशने देखील केला आणि सिक्सर ठोकल्यानंतर कमबॅक त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा इथे वळवलंय. आपल्या बोटांची जादू जरूर बिखरवली आहे. आता पंचांकडे लाऊडली अपील केली आहे, आता रेफर केलं जाते आणि या तिसरे पंच आमच्या समेत जॉईंट व्हायचं आपण देखील चेक करतोय की विकेट असेल की आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये बॅटर सेफ आहेत. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र पाहू शकतात आजच्या दिवसामध्ये संपूर्ण खेळाडूच्या माध्यमातून केला जातोय आणि तिथे चला इथून फलंदाज बाद असेल, कारण ज्या वेळेला तुम्ही क्रीज सोडता त्यावेळेला पंचांना कॉल देणं खूप गरजेचं आहे. आता सर असं म्हणावं लागेल की नजर आटी दुर्घटना घडी. नक्कीच रेषेच्या आतमध्ये बॅट टेकल्यानंतर पुन्हा एकदा बॅट उचलली आहे आणि त्याच्यानंतर चाणाक्ष बुद्धीने नंदकुमार पाटीलने चेंडूला एस्टँडवरती लावलाय आणि विकेट मिळाली आहे. ॲक्शन रिप्लेमध्ये बघू शकता तिथे बॅटर पुढे आले, बॅट काढली आणि त्याच्यानंतर यष्टांवरती बॉल सरळ लावला आहे, परंतु पंचांकडे क्रीज सोडण्याची कॉलिंग नव्हती आणि त्याचमुळे विकेट क्रमांक फर्स्ट पहिला झटका बसतोय. खेळाडू बाद होता साई बालाजी संघाला हा पहिला झटका. तर फर्स्ट ओव्हर इथे मात्र कंप्लीट झाली, 9 धावा धावफलकावरती असतील, विकेट आली आहे. ज्या बॅटरने खूप चांगला स्ट्रोक सजवला होता, ज्यानं षटकार मारला होता, तो मात्र आता डगआउटला गेलाय. परंतु खेळ असू द्या किंवा तुमचं जीवन असू द्या, तुमचा संयम महत्वाचा आहे. तुम्ही किती चांगला क्रिकेट खेळता याला महत्व नाही, तुमच्याकडे संयम आणि तुमचं लक्ष किती आहे हे महत्वाचं आहे. नक्कीच आणि आधी देखील म्हटलं होतं की संयम टेम्परामेंट या शब्दाला क्रिकेटच्या पटलावरती खूप महत्त्व दिलं जाते, कारण मनात आणलं तर तुम्ही चालणीतून देखील पाणी नेऊ शकतात. फक्त त्या पाण्याचा बर्फ होईपर्यंत तुम्हाला वाट इथे पाहावी लागते, परंतु तो संयम बाळगता आला नाही आणि त्याचमुळे विकेट इथे मिळाली आहे. आता योगेश ज्याच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी सोपवली होती, आता इकडे नंदकुमार पाटील आलेत बॉलिंग मार्कवरती. इथे देखील सरळ वेगाने बॉल निघून चाललाय, आउटसाइड ऑफ स्टिक होता, परंतु फर्स्ट व्हाईट लाईनच्या बाहेर होता. नंदकुमार पाटीलच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा वापर, इथे एक सिंगल धाव फलकावरती स्कोरबोर्डला जोडली आहे. डबल डिजिट मध्ये धावसंख्या 10. अडकीच इथून मात्र पाहिला तर चेंडू थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला होता नंदकुमार पाटील आणि यावेळेला मात्र क्रॉस बॅटेड फटका आपण पाहतोय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे जरूर, क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत डबलचा प्रयत्न केला जाईल. इथे दुसरी धाव पूर्ण झाले का एक्झॅक्ट पाहावं लागेल आणि पुन्हाच एकदा पंच आमच्याकडे वळतायत आणि तिसऱ्या पंचाची मदत घेत आहेत. चला तिसरे पंच जॉईंट होतील आपण चेक करतोय. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून पाहू शकतात की
अॅक्युरेट निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम टीव्ही अंपायरच्या माध्यमातून देखील केलं जातं या मॅचमध्ये. चला इथे आपल्या पॉपिंग ग्रीज मध्ये सेफली पोहोचले गेले, धाव कंप्लीट असेल. चांगल्या पद्धतीचा खेळ मात्र मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात आणि अगदी टीव्ही स्क्रीनवरती बघू शकतात की बॅटरची बॅट पोचली होती आणि त्याच्यानंतर सरळ सुसाट निघाले होते. एक सिंगल धाव फलकावरती आपण जोडत असताना बॅटर बघू शकता. स्कोरबोर्डला आता इकडे धावा देखील जोडल्यात 12 आकड्यावरती. 57चं टार्गेट आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये नंदकुमार पाटील ज्यांच्यावरती जबाबदारी आहे आणि पहिला चेंडू जरूर वाईट आला परंतु दुसऱ्या बॉलवरती 2 धावा खर्च करत असताना स्कोरबोर्डला आता 12 वरती 1. नक्कीच सर, हा सामना अंतिम क्षणापर्यंत चुरशीचा होईल कारण दोन्ही संघांचा विचार केला तर फाईट टू फाईट हा सामना सुरू आहे. कारण पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 9, त्यानंतर सुभाष पाटील आले, त्यांनी 2 धावा घेतल्यात आणि जोपर्यंत सुभाष असतील तोपर्यंत मॅच आहे. ओहो, हा तडाका, कडक फटका, जा आणि त्याला शोधून आणा, हेच सांगितलंय सुभाष पाटीलनं. मॅन फ्रॉम कुंद्या, त्याने ठोकलाय A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. रिप्ले बघू शकतात. आउटसाइड ऑफ स्टंप बॉल होता, पुढे आले आणि बॅटला बरोबर चेंडूला स्पर्श करत असताना पाठवून दिला बावडी लाईनच्या पलीकडे आणि नक्कीच म्हणेन की हा फटका आहे ग्रेट आणि त्याचमुळे बॉलने घेतली बावडी लाईनची भेट. सिक्सर, काय जबरदस्त फटका एक्झिक्यूट केलाय आणि हे पाहू शकता स्क्वेअरलेग कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील आपल्याला बघायला मिळतं. ॲक्शन रिप्ले मध्ये SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून जबरदस्त टोले सिंग फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाते आहे आणि सिक्सरची गरज होती या मॅचमध्ये. 18 धावा स्कोरबोर्डला सध्या साई बालाजी संघाच्या बघायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग, सुभाष पाटील खूप चांगली फलंदाजी करतायत. यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, आउट ऑफ द लेग स्टंप. डाव्या मिस करतोय हा बॉल. यावेळेला मात्र पाहू शकाल एक्स्ट्रा मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने टीमचे धावसंख्येमध्ये वाढ होईल 19 या धावसंख्येवरती. या अगोदरचा बॉल पहिला तर ओरपिच होता परंतु त्यानंतर काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला परंतु चेंडू यावेळेला स्विंग झाला नाही आणि त्याचमुळे आउट ऑफ द लेग स्टंप. पुन्हा एकदा तयार आहेत. हो, पायात होता, फ्लिक केलाय आणि पाठवलाय परंतु उंच गेला. लांबी किती हे बघायचंय आणि यस, जेवढी लांबी पाहिजे तेवढी मिळाली देखील. येतोय जबरदस्त सिक्सर. नक्कीच SK एंटरटेनमेंटचे प्रोप्रायटर्स आदरणीय शंकरजी गुळवी जर तिसरा षटकार आला तर त्यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल, जे निंबवली गावचे आहेत आणि खरं तर सुभाष पाटील यांचे नातेवाईक देखील आहेत आणि त्याचमुळे हे कॅश प्राइज आपण या ठिकाणी पाहतो. सुभाष पाटील ज्याने दमन दौऱ्यामध्ये 9 चेंडूवरती 9 षटकार लावले होते, ज्या खेळाडूनं 20 बॉलमध्ये 90 धावा केल्या होत्या, तो आता बरसलाय. तो आता इथे मात्र आक्रमक फलंदाजी करतोय. या षटकामध्ये विचार करायचा गेला तर 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झाला आणि 16 धावा खर्च केल्यात. खूप जास्त प्रमाणात इथे धावा खर्च करतायत नंदकुमार पाटील या मॅचमध्ये. 25 धावा स्कोरबोर्डला. पुन्हा आडबा बाटनं बॅट चेस लागली आणि बॉल चाला बिहाइंड विकेट. लॉंग स्टॉप मधून आणि फाईन लेगच्या मध्यातनं बॉल निघून जाईल सरळ सीमा पार. इथे केली आहे नंदकुमार पाटीलने चूक आणि त्याचमुळे सुभाष या बॅटरने भागवली 4 धावेची भूक. चौकार. नक्कीच इथून मात्र पाहू शकाल सोन्या पाटील डाकिवली व निर्मिती इलेक्ट्रॉनिक्स अंबाडी नका, श्री नितीन भोईर वेडेगाव, सचिन घरत डाकिवली, शरद पाटील चांबळे यांच्या माध्यमातून या स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद सोन्याजी पाटील, सचिनजी घरत, शरदजी पाटील आणि त्याचनंतर नितीनजी भोईर जे वेडेगावचे आहेत. शुभेच्छा येतात कारण ही स्पर्धा देखील तेवढ्याच अव्वल दर्जाची आपण पाहत आहेत. पुन्हा एकदा समोरच्या बाजूने फटका आहे परंतु त्याच्यामध्ये एलिव्हेशन नाहीये परंतु 4 धावा मिळणार कारण तिकडे खेळाडूच्या आवाकाच्या बाहेर होता. इन टू द गॅप, बॉल सीमा पार. 4. चौकार. नक्कीच इथून मात्र पाहिलं तर मग सुभाष पाटील यांच्यासाठी आणखीन एक सुवर्ण संधी, कारण ही स्पर्धा आपण 40+ पाहतोय, मॅचेस 40+ पाहतोय. 2 जर षटकार आले मारलेले आहेत सुभाष पाटील यांच्याकरिता एनर्जी ड्रिंक दिली जाईल. कोणाकडून तर SK एंटरटेनमेंट म्हणजेच ही स्पर्धा जे लाईव्ह करतात त्यांच्या माध्यमातून लाईव्ह केली जाईल. तर टीमची धावसंख्या आपण पाहतोय 33 धावा या धावफलकावरती आहेत. खूप चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. चौकार षटकारांची भाषा बोलली जाते. व्हॉट अ बॅटिंग. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेटने. यावेळेला मात्र पुन्हा एकदा अकुड टप्प्याचा बॉल. शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, डिलाइटफुल अँड वंडरफुल. 6 धावा षटकार. सिक्सर सिक्सर सिक्सर. जिकडे तिकडे धाबांचा पाऊस आणि षटकार मारून केली आहे नंदकुमार पाटीलची हाऊस.
जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. हा ट्रॅकर बॉल होता, पूल केला आणि पूल पॉवर पूल होता हे देखील आपण बघू शकतात. अंतिम बॉल वरती षटक क्रमांक दुसरं कंप्लीट झालंय. 39 धावा फलकावरती जोडल्यात, 39 वरती 1. तर येस सुभाष पाटील यांच्यासाठी सुवर्ण संधी होती. 25 धावा केल्या तर मग 1000चं कॅश प्राइज अशोक कासार यांच्याकडून होतं आणि ते कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल लवकरात लवकर, यात शंका नाही. एकंदरीत आपण पाहतोय 31 धावांची खेळी आतापर्यंत साकारली आहे. आता प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. टेनिस क्रिकेट ब्रँड या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसेडर अमोलजी पाटील मॅन फ्रॉम झिडके यांच्या माध्यमातून प्रेक्षकांनी जर षटकाराच्या बाहेर झेल टिपला तर त्यांच्यासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज. वा, इथून मात्र प्रेक्षकांसाठी देखील संधी असेल. आता इकडे समीकरण थोडंसं वेगळं झालंय. 18 चेंडू आणि 18 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे, कारण 39 धावा स्कोरबोर्डला जोडल्यात आणि त्याचं मुख्य कारण मागील षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग केली आहे आणि नंदकुमार पाटील या गोलंदाजावरती बॅटर हबी होत असताना बघू शकतात. 57 धावेचं टार्गेट जरूर मोठं होतं, परंतु या मॅचमध्ये सध्या ज्या पद्धतीची मागील षटकामध्ये बॅटिंग सुभाषने केली आहे, 8 चेंडू 30 धावाचं कॉन्ट्रीब्युशन त्याने या मॅचमध्ये दिलं आहे आणि दुसऱ्या बाजूने जर पाहिलं तर संतोष एकही चेंडू खेळला नाही. परंतु इथून मॅच बनेल का हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह आहे, कारण 18 चेंडू आणि 18 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. आता इकडे गोलंदाजाला डॉट बॉल आणि त्याच्यानंतर विकेट हे एकमेव वेपन या मॅचमध्ये यूज करावं लागेल आणि त्या इंटेन्शननं त्या माइंडसेटनं या मॅचमध्ये गोलंदाजी करावीच लागेल. अडकीच रणनीती इथून आखावी लागेल, कारण एक बाजूने पाहिलं धुवंदार फलंदाजी झाली, आक्रमक शैलीने फलंदाजी केली जाते. जर एखादा विकेट सर इथून आला ना तर मग थोडा का विना परंतु प्रेशर येईल, दबाव येईल. आणि मी म्हणेन की ती विकेट सुभाष या खेळाडूची आली तर मजा येईल मॅचमध्ये, कारण 18 चेंडू आणि 18ची गरज असताना तिकडे जर पाहिलं तर सुभाष मैदानाच्या आतमध्ये राहिला तर तो इझी पिझी धाबा बनवू शकतोय, परंतु त्याची विकेट आली तर मॅच बनेल. चला स्पीडअप करायचा, वेळ वाचवायचा आहे, विनंती असेल दोन्ही संघांना. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण बेस्ट वर्सेस बेस्ट पाहतोय. अच्युत पाटील हा देखील दिग्गज खेळाडू आहे. ओ हो, काय बॉल डिलिव्हर केला गेलाय, भन्नाट वेगाने चेंडू हाताळला गेलाय, गती प्राप्त होणारा चेंडू या ठिकाणी हाताळला गेलाय. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय अच्युत पाटील. जो त्याचा क्लास आहे, जो त्याच्याकडे वेग आहे, ते वेगाचा योग्य वापर करत असताना पहिला बॉल काढलाय त्याने डॉट. नक्कीच लेन थोडी पाठी होती आणि त्याचमुळे जर पाहिलं तर बाउन्स देखील देत असताना कमरेच्या वरून बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय. कोना बनवत असताना डॉट बॉलचा वापर केलाय गोलंदाज अच्युत पाटीलने. सध्या जर पाहिलं तर या खेळाडूचा देखील खेळ खूप चांगल्या पद्धतीचा प्रचलित आहे. 7 चेंडूमध्ये 28ची पार्टनरशिप सध्या बनवली आहे. पुन्हा एकदा कोना बनवत असताना विशेपमध्ये बॉल निघून चाललाय, सरळ विकेट किपर नंदकुमार पाटीलच्या हातामध्ये. बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल अच्युत पाटीलच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी करतात. नक्कीच एक बाजूने आपण पाहिलं तर मग अच्युत पाटील आहेत, खूप चांगली गोलंदाजी आणि या गोलंदाजाचा बोलबाला आपण नेहमीच पाहिलाय. मग वाडा तालुका असू द्या, भिवंडी तालुका असू द्या, शहापूर तालुका असू द्या, वसई विरार तालुका असू द्या, नेहमीच त्याने त्याचा खेळ दमदार दाखवलाय. अच्युत पाटील असं नाव आहे ना, ते कधीही सामन्याला पलटवार करण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. नक्कीच, आणि तेच सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. पुन्हा एकदा सरळ निघून गेलाय, क्या बात आहे, जबरदस्त गोलंदाजी करतोय. सध्या बिंदी बॉलचा वापर खूप चांगल्या पद्धतीने अच्युत पाटीलच्या माध्यमातून केला जातोय. बॅक टू बॅक बॅक टू बॅक बॅक टू बॅक डॉट बॉलचा सिलसिला तो जारी आहे आणि गोलंदाज संतोष देखील सांगतोय की हे काय होतंय मैदानाच्या आतमध्ये, माझ्या बॅटच्या राडामध्ये चेंडू काय येत नाहीये. त्याचं मुख्य कारण अच्युत पाटीलकडे असणारा अनुभव, तो 50 लावतोय आणि डॉट बॉल सातत्याने पेशकश करतोय. जरूर, आणि ती क्वालिटी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. अच्युत पाटीलचा पुढचा बॉल समोर खेळत यावेळेला विसेप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्प्याखेरीज मात्र योगेश यांच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला जातो. एक सिंगल इथे मात्र मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमच्या धावसंख्येमध्ये वाढ होत असताना 40 धावा या धावफलकावरती जोडल्या जातात. अजून देखील पाहिलं तर इथून 17 धावांची गरज आहे उर्वरित 14 चेंडूमध्ये. नक्कीच रात्रकालीन क्रिकेटमध्ये मध्यस्तरांचं क्रिकेट ज्या पद्धतीने येते ना, हवा कुठेतरी शांत होते आणि कुठल्याही स्थितीमध्ये मॅच बदलू शकते. कारण तुम्हाला तुमच्या बॅटिंगच्या जोरावरती, तुमच्या बॅटिंगच्या माध्यमातून धावा बनवाव्या लागतात आणि तुमच्याकडे असणारी ताकद झोकत असताना फटके एक्झिक्यूट करावे लागतात. परंतु इथे जर पाहिलं तर अच्युत पाटीलच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी होते. 4 चेंडूचा खेळ त्याने कंप्लीट केलाय, एकच धाव खर्च केली आहे. पुढे ठेवला आणि त्याच्यानंतर बॅटच्या रडारमध्ये चेंडू तेवढासा प्रॉपर कनेक्शन नव्हतं, परंतु बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन होत असताना बॉल टन 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 करीत डीपमध्ये खेळाडू होते. प्रोटेक्शन झाले, बॉल रिटर्न, 2 धावा कंप्लीट.
2च्या जोरावरती 42. खरं तर सुभाष पाटील हा 45+ खेळाडू आहे, परंतु आजही नवोदित खेळाडूंना लाजवेल अशी रनिंग बिटवीन द विकेट आणि तशा पद्धतीची बॅटिंग तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. कमालीची बॅटिंग आहे. खरं तर आपण पाहतोय खेळाडू आहे कुंदे गावचा जय बजरंग कुंदे बी संघाकडून. नेहमीच त्याला आपण खेळताना पाहिलंय. आज मात्र आपल्या नावाची छाप सोडतोय, आज आपल्या नावाची डंका फुंकतोय या बिग बॅश लीग मध्ये. आणि 11 चेंडूमध्ये 31 धाब्याची पार्टनरशिप आहे. त्याच्यामध्ये 10 चेंडू 30 धावा वैयक्तिक शुभाश या खेळाडूच्या आहेत. आणि हेच त्यांनी दाखवून दिलं मॅचमध्ये की जिथपर्यंत माझी बॅटिंग आहे मॅच विन होणार या गोष्टीमध्ये ती मात्र शंका नाही. पुन्हा एकदा समोर बॉल टाकला आणि त्याच्यावरती पुन्हा एकदा आक्रमण केलंय. एक सिंगल फलकावरती जॉईंट होत असताना बघू शकतात. आता सिंगल डबल या गोष्टींवरती सध्या महत्व देतात बॅटर. आणि 3 षटकाचा खेळ समाप्तीच्या अखेरीस साई बालाजी संघाच्या धावसंख्या स्कोरबोर्डला 43. आता 12 मध्ये काढायचे आहेत 15. काय घडेल? 12 मध्ये 14 काढायचे आहेत. आणि इथून मात्र पाहिलं तर मग टीमची धावसंख्या आपण पाहतोय एकंदरीत 18 चेंडू 18 धावेची गरज असताना आता इकडे समीकरण आणि इक्वेशन दोन्ही गोष्टी आता इकडे आपण सांगतोय की 12 चेंडू 14 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. आणि मॅच आता इथनं कुठल्या मुवमेंटला जाणार, कुठल्या टीमच्या बाजूने झुकणार हे आपले इथं पाहू शकतात. कारण या षटकामध्ये या मॅचचा रिझल्ट असणार आहे. आणि षटक क्रमांक 4 घेऊन येतात अर्थातच बॉलिंग मार्कवरती नितीन सोमन. आणि ज्यांच्या माध्यमातून पाहू शकतात की जबाबदारी असेल, जिम्मेदारी असेल, कशा पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये अच्युत पाटीलच्या माध्यमातून पाहू शकतात. भरपूर चांगलं क्रिकेट झालंय, परंतु आता नितीन सोमन बॉलिंग मार्कवरती आलेत गोलंदाजी करत असताना त्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीची गोलंदाजी केली जाईल हे आपल्याला बघायचं आहे. कारण 12 चेंडू आणि 14 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. कारण आपण पाहिलं ना तर मग हे जे खेळाडू खेळतायत ना 40+ खेळाडू यांनी जो क्रिकेट खेळलाय ना तो खरं तर आजच्या नवोदित खेळाडूंनी देखील खेळला नसेल. कारण त्यावेळेचा क्रिकेट आणि आत्ताचा क्रिकेट खूप वेगळा आहे सर. कारण त्यावेळेला कोणाकडे बॅट नव्हती, कोणाच्या पायामध्ये शूज नव्हत्या. अशा परिस्थितीमध्ये क्रिकेट खेळणारे क्रिकेटर आहेत. आता तुम्हाला सगळे अवेलेबल आहे, परंतु त्या काळचा कठीण काळ होता आणि तिथून ह्या खेळाडूंनी प्रवास केलेला आहे सर. नक्कीच माणुसकीच्या नात्यावरती क्रिकेटचा खेळ पूर्वीचा चालायचा. आणि तेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्या खेळाचा दबदबा दाखवतात. पुन्हा एकदा समोर ठेवला होता आणि त्याच्यानंतर बुंध्यात होता बॉल. एक सिंगल धाव तर कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग झाली होती आणि 2 धावा सरळ वेगाने पलून पूर्ण केल्यात. आणि 2 धावेच्या जोरावरती आता स्कोरबोर्डवरती धावा जोडल्यात अर्थातच 45 आकड्यावरती. नितीन सोमन बॉलिंग मार्कवरती सज्ज झाला. पहिला बॉल त्याच्यावरती 2 धावा खर्च करतोय. आता 11 चेंडू आणि 12ची गरज. अजून देखील पाहिलं तर मॅच ऑन आहे. एखादा विकेट आला तर मग काया पलट होऊ शकेल. लोअर फुल टॉस ऑन साईडला ड्राईव्ह केलाय मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव तर मात्र जरूर मिळेल. दुसरी धाव धोक्याची ठरू शकली असती, परंतु फेकी थोडीशी कमकवत पाहायला मिळाली आणि त्याचमुळे इथे 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळाल्या. सध्या जर पाहिलं तर सुभाष आणि संतोषच्या माध्यमातून सोशून आणि समजून क्रिकेट खेळलं जात आहे. काटाकीर लढत ती आपण बघू शकतात. कारण ज्या पद्धतीची बॅटिंग केली जाते, मोठे फटक्यांकडे जात नाहीये, सिंगल डबल या गोष्टींकडे सध्या महत्त्व दिलं जात आहे. आणि त्याचं मुख्य कारण की सिंगल डबलने हा सामना ऑन होऊ शकतो. आणि त्याच इंटेन्शन सध्या 2 बॅटर खेळ करतात. आणि हॅलो हॅलो इथे नाही तर डॉट बॉलचा सांगता होईल. चांगल्या टप्प्यावरती यावेळेला मात्र चेंडू हाताळला गेला. तर काय घडलं एक्झॅक्ट सुभाष पाटील यांची इथून मात्र विकेट आली आहे. महत्वाची विकेट आली आहे. सुभाष पाटील वाद या मॅचच्या क्रुशल मोमेंटला इथे विकेट आली आहे. पहा ती विकेट कशा पद्धतीने आली हे आपल्याला बघायचंय. परफेक्टली 2 पायांच्या मधून बॉल यष्टांवरती अधलला गेला आणि त्याच्यानंतर उजवी स्टिक उद्ध्वस्त करणारा बॉल नितीन सोमनच्या माध्यमातून आपण बघू शकतात. आता इकडे जर पाहिलं तर मॅच इथे बदलणार का? कारण नवीन खेळाडू ज्यावेळी मैदानाच्या आतमध्ये येतोय, मैदानाची भौगोलिक परिस्थिती ओळखणं थोडंसं कठीण असतं त्या बॅटरला. आणि त्याच कारणामुळे आता इकडे या मॅचला मुवमेंट प्राप्त होणार का हे आपल्याला बघायचं आहे. कारण नित्य वज्राई दोस्ती ग्रुप संघाच्या माध्यमातून कमबॅक केला जाईल का हा देखील एक मोठा प्रश्नचिन्ह सर या मॅचमध्ये उद्भवला आहे.
जरूर, कारण जिथून लोक विचार करणं सोडतात ना तिथून आपण विचार करणं सुरू करणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट असा खेळ आहे ना, अनिश्चिततेचा खेळ आहे. काही काळ असं वाटलं असेल की हा सामना सोडलाय की काय, संपलाय की काय, परंतु असं नाही आहे. इथून फिल्डिंग करणाऱ्या टीमने प्रयत्न केले ना तर मग प्रयत्नार्थी परमेश्वर. ट्राय बट डोंट क्रॅप. प्रयत्न करत राहा परंतु रडू नका. आणि म्हटलं जातं ना की जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर मग यशाला पर्याय नाही आहे. नवीन बॅटर इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना बॅटिंग करण्याकरिता नवनीत इथून मात्र बॅटिंग करेल. आता 9 धावांची गरज आहे. अगदी पाहिलं तर मग चेंडू शिल्लक आहेत 10 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 9. मॅच ऑन आहे सर, सामना संपलेला नाही आहे. ज्या पद्धतीने नितीन सोमन गोलंदाजी करतायत. नेक्स्ट बॉल नितीन सोमनचा. आतापर्यंत 3 मध्ये 4 खर्च केलेत. येणारा बॉल कोणत्या टप्प्यावरती असेल हे देखील पाहावं लागेल. आडव्या बॅटने ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. सिंगलच्या इथे काय घडलंय, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. खराब कॉल कॉम्बिनेशन. आवश्यकता नव्हती धाव घेण्याची. मी तर सांगेन सर इथे आत्महत्या केली आहे फलंदाजानं. आता या विकेट या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकणार आहे. हे अगदी जर पाहिलं तर धावचीच्या स्वरूपाने विकेट मिळाली गेली आणि इम्पॅक्ट जरूर टाकणार. कारण जिकडे मॅच कुठेतरी इझी बिझी बनवली होती अर्थातच बॅटर सुभाषच्या माध्यमातून तिथनं जर पाहिलं तर विकेट आली आहे सुभाषची. त्याच्यानंतर आणखी एक विकेट इथे येत असताना बघू शकतात. आणि आता इकडे मॅच कठीण होणार या गोष्टीमध्ये तील मात्र शंका नाही आहे. कारण 8 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि त्याच्यानंतर धाबा बनवायचे आहेत 9. आता इथनं 2 चेंडू चांगल्या पद्धतीने जर डिलिव्हर्ड झाले तर नक्कीच ही मॅच बनवू शकते आणि त्या बनवण्याचा प्रयत्न सध्या नितीन सोमनच्या माध्यमातून इथे केला जातोय. मिलिंद आणि संतोष हे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. 8 चेंडू 9 धावेची गरज. कशा पद्धतीने मॅच बनवली जाईल हे आपल्याला बघायचं आहे. सुरस रंग ट्विस्ट सगळ्या काही गोष्टी या मॅचमध्ये भरपूर चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतात. अडकीच ही धाव घेण्याची आवश्यकता नव्हती कारण तुम्ही मॅच मध्ये आहात. परंतु अशा पद्धतीच्या विकेट टाकला तर मग तुम्ही अपोजिट टीमला चॅलेंज करताय असंच म्हणावं लागेल. न्यू बॅटर इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल बॅटिंग करण्याकरिता. हेमंत येत आहेत न्यू बॅटर. लेफ्ट राईट फटका. इथे मात्र पाहू शकाल इनटू द गॅप खेळले गेले. क्षेत्ररक्षक दूर अंतरावरती होते. बॉल निघून गेले एक टप्प्याखेरीज बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच रिप्ले बघू शकतात. तिकडे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीचा एफर्ट्स लावले होते परंतु त्यांच्या हाताला अगदी चेंडू चाटून निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धाबा येत आहेत आणि क्रुशल मोमेंटला निर्णायक 4 धाबा म्हणाव्या लागतील. आणि 4 धाब्याच्या जोरावरती संघाची टोटल आता फलकावरती 4 ने जोडली आहे 52 आकड्यावरती. आणि आता इकडे जर पाहिलं तर 7 चेंडूचा काही शिल्लक आहे. 5 धावेची गरज या मॅचमध्ये राहिली आहे. थोडीशी लांबवर मॅच गेली आणि त्याचं मुख्य कारण प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल विकेट देखील कमी आल्यात. हो पुढे होता. त्याच्यानंतर एक सिंगल धावा डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु एक सिंगल वेगाने कंप्लीट. एका सिंगल धावेच्या मदतीने षटक क्रमांक 4 कंप्लीट झालाय. आता 6 चेंडू आणि त्याच्यानंतर 4 धावेची गरज. म्हटलं जातं ना की सुंदर धबधबा दिसायला जेवढा सुंदर असतोय त्या सुंदर धबधब्याला देखील खाली पडावं लागतं आणि त्याच्यानंतर ती सुंदरता त्याला प्राप्त होती आहे. आता इकडे 6 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. 4 धावेची गरज असताना इथे प्रयत्नाची पराकाष्ठा मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल आणि चांगले चेंडू टाकावेच लागतील या मॅचमध्ये. खरंच आता हे एक सिच्युएशन आपण पाहिली ना तर मग आता आठवण येईल पहारे विरुद्ध सुपेगाव. सुपेगाव संघ जर हा सामना आता इथे पाहत असेल तर मग त्या सामन्याची आठवण त्यांना देखील येईल आणि त्यांची देखील आता झोप उडेल. कारण हाच मुमेंट हाच पद्धतीचा सामना जिथे 6 बॉलमध्ये 4 धावा टीम सुपेगावला काढायच्या होत्या परंतु तो सामना पहारेकरांनी जिंकला आणि सुपेगाव संघाला तिथे पराभूत केलं. आता इथे काय घडेल ते देखील पाहावं लागेल. ऑलवेज जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अशा क्लोज मॅचेस खूप रंगतदार स्थितीमध्ये सातत्याने येत असताना आपण बघू शकतात. कारण एका चेंडूमध्ये 6 धावेची गरज असताना कित्येक सामने आपण जिंकत असताना बघू शकलात परंतु 2 चेंडू 3 चेंडू त्याच्यामध्ये एक सिंगल धाव देखील बनत नाही आहेत. आणि इकडे तर जर पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 4 धावेची गरज असताना पहिल्या 3 चेंडूवरती या मॅचचा रिझल्ट असणार आहे. कारण तिकडे डॉट बॉल किंवा विकेट आले तर मॅच डेफिनेटली नित्य वज्राई दोस्ती ग्रुप ही मॅच बनवू शकतोय. अडचणीत येऊ शकतोय. साई बालाजी या मॅचमध्ये काय रणनीती असेल काय प्री प्लॅन असेल या संघाचा हे देखील आपल्याला बघायचं. चला मॅच सुरू करायची विनंती असेल दोन्ही संघांना. वेळ थोडासा वाचवायचा आहे. नक्कीच इथून एखादा दुसरा बॉल जर सुरुवातीचा डॉट आला तर मग बॅटिंग करणाऱ्या टीमवरती देखील प्रेशर येऊ शकतो परंतु त्याकरिता गोलंदाज संतोषला त्यांची गुणवत्ता दाखवावी लागेल. अभि नाही तो कभी नाही. संतोष पांढरे या टीमचे कर्णधार आहेत
आणि खरं तर या खेळाडूने देखील खूप चांगला खेळ दाखवला या स्पर्धेमध्ये. पहिला बॉल इथून संतोष पांढरे घेऊन येतील. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा बॉल सिलिमिडॉन मध्ये आहे. एक सिंगल मात्र इथे घेतली जाईल सिंगल. मॅच ऑन आहे, मॅच संपली नाहीये. एखादी विकेट आली, एखादा डॉट बॉल आला तर पुन्हा एकदा कमबॅक करू शकेल, परंतु त्याकरिता ती परिकष्ट घ्यावी लागेल. साई बालाजी संघासाठी इथनं एक सिंगल धाव देखील लाख मोलाची आहे, परंतु दुसऱ्या बाजूने नित्य वज्राय संघ प्रत्येक डॉट बॉल लाख मोलाचा असेल. प्रत्येक बॉलवरती चांगल्या पद्धतीची गोलंदाजी केली तर समोरच्या संघाचं दडपण डेफिनेटली वाढणार. लो स्कोरिंग मॅच आहे, हा व्होल्टेज ड्रामा, अशाच पद्धतीचं काही दृश्य सध्या अंतिमच्या षटकामध्ये जोडलं गेलंय. 4 धावा. खरं तर संतोष पांढरे हे अकलोले गावचे आहेत आणि अनेक चढउतार त्याने देखील पाहिलेत. योगेश पाटीलच्या तालमीतला हा खेळाडू आणि अनेक असे काही सामने टीम अकलोली संघाला या खेळाडूने विजयी करून दिलेले आहेत, हे देखील विसरून चालणार नाहीये. ओहो, यावेळेला मात्र दूर ठेवण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आला, वाईट बॉलचा इशारा आलाय. खरं तर संतोष पांढरे यांचा आपण विचार करत होतो की अनेकदा असं झालंय ना, कधी 6 मध्ये 3 काढायचे आहेत, 6 मध्ये 4 काढायचे आहेत किंवा 6 मध्ये 2 काढायचे आहेत. असे मोठमोठे सामने या खेळाडूने जिंकून दिलेले आहेत, परंतु इथून तो कारनामा पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये त्यांना करावा लागेल. परंतु मी म्हणेन की तुमच्याकडे धावांची शिदोरी थोडीशी कमी असताना त्या शिदोरीला भोग पाडण्यासारखं काही दृश्य मैदानाच्या आतमध्ये बघू शकतात. कारण व्हाईट बॉल आलाय, जिथे 3 धावेची गरज असताना एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव तुम्ही खर्च करतात. 5 चेंडू आता 2 धावेची गरज राहिली आहे मॅचमध्ये. इथनं मॅच अजूनही ऑन आहे, कारण 2 किंवा 3 डॉट बॉल विकेट या गोष्टी जर मिळवल्या तर मॅच बनू शकते. ओ, इथे देखील टॅप केलंय, बॉक्स क्रिकेटचा फटका बघू शकतात आणि त्याच्यावरती देखील एक सिंगल धाव फलकावरती जोडत असताना बॅटर पाहतात. स्कोर इज लेवल लाव, आता एका धावेची गरज, परंतु या स्पर्धेचा नियम तो काय असेल हे बघायचं आहे. स्कोर इज अ लेवल. आता मात्र फक्त एका धावेची आवश्यकता आहे. इथून एक धाव आली तर मग विजयाची डंका फुंकली जाईल आणि फायनल मध्ये थेट प्रवेश केला जाईल. आता मात्र चेंडू शिल्लक आहेत एकंदरीत 4 आणि 4 मध्ये धाव काढायचे मात्र फक्त 1 आणि 4 पासून जर 1 रोखली ना तर मग प्रेक्षक या खेळाडूला खांद्यावर घेऊन नसतील. नक्कीच. आणि या पद्धतीचा कारनामा झाला तर 365 दिवस या खेळाडूची नेहमीच दखल घेतली जाईल. परंतु खेळाडू देखील सांगतात की तुम्ही काहीच करू नका, मी माझ्या माध्यमातून एक सिंगल धाव तुम्हाला ऑटोमॅटिक देणार, आणि तेच झालंय. या मॅचमध्ये विजय संपादन करतात अर्थातच साई बालाजी संघ. विजयाच्या लक्षकोटी शुभेच्छा आड्यान बाडलक. नित्य वज्राई संघ एक चांगला खेळ तुम्ही दाखवला गेलात आणि प्रेक्षकांचं देखील भरपूर मनोरंजन केलं, त्याबद्दल आयोजक कमिटीच्या वतीनं आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि या मॅचमध्ये साई बालाजी संघाला विजयाच्या शुभेच्छा देतोय. थँक्यू सो मच. तर जाऊयात प्लेअर ऑफ द मॅच. नो डाऊट ज्यानं 37 धावांची बहारदार इनिंग पेश केली आणि गोलंदाजी करत असताना 7 धावा ज्यानं खर्च केल्या. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं म्हणून ज्याला ओळखलं जातं. 45+ खेळाडू, 20 स्टार सुभाष पाटील, मॅन फ्रॉम कुंदे.